पोट कमी करत असताना आपण वेगवेगळ्या पद्धतीचं डाएट फॉलो करतो, खूप एक्सरसाइजेस करतो, क्रंचेस करतो, प्लँक्स करतो, पण त्याचबरोबर साइडचे मसल्स मात्र राहून जातात। आज खास या साइड मसल्ससाठी काही एक्सरसाइजेस पाहूया। आपण पोट कमी करण्याकरता वेगवेगळे एक्सरसाइज करतो, वेगवेगळे व्यायाम प्रकार करतो, जेणेकरून आपलं कसंही पोट कमी होईल। पण त्याचबरोबरीने आपण एक गोष्ट विसरतो, ती म्हणजे पोट तर कमी व्हायला पाहिजे, पण त्याचे आजूबाजूचे मसल ग्रुप तेही कमी व्हायला पाहिजे आणि त्याचबरोबरीने ते स्ट्रॉंग व्हायला पाहिजे। जर तुम्ही तुमचे पोटाच्या आजूबाजूचे मसल ग्रुप स्ट्रॉंग केले, वर्कआउट केले, तर पोट तर कमी होईलच, पण त्याचबरोबरीने हे मसल ग्रुप जे तुम्हाला पोटाला सपोर्ट देतात तेही तुमचे स्ट्रॉंग बनतील। असाच मी काही एक्सरसाइजचा प्रकार घेऊन आली आहे, जेणेकरून तुमचं पोट तर कमी होईलच, पण त्याचबरोबरीने सराउंडेड मसल ग्रुप किंवा सपोर्टेड मसल ग्रुप जे मदत करतं तुमच्या पोटाला स्ट्रॉंग बनवायला, ते तुमचे कसे स्ट्रॉंग होतील मसल ग्रुप ते बघूया आपण। तर बघू, याला साइड प्लँक म्हणतात। मॅट घ्यायची आहे, लाई डाऊन। तुमचे एल्बो आणि हिप ही दोन्ही एका लाइन मध्ये पाहिजे, शोल्डर रिलॅक्स पाहिजे, पामचा सपोर्ट घ्यायचा आहे। माझे दोन्ही गुडघे थोडेसे बेंड आहेत, मी सरळ ठेवलेले नाहीये। आउट आणि आता हिप उचलायचं आहे। 1 2 3 4 5 6। तुमच्या लक्षात येईल तुमच्या कमरेवर, तुमच्या साइड ॲब्सवर टेन्शन येईल, प्रेशर येईल। 4 more to go, 3 more, 2 and 1। आता हा जो वरचा पाय तो सरळ ठेवायचा आहे। वॉच दी चेंज बघा। 1। आता याच्यामध्ये मी माझे मॅक्सिमम साइड लिफ्ट करते। तुमचे साइड्स, तुमचे ॲब्स, तुमचे हिप्स हे सगळे कॉन्ट्रॅक्ट होतील। अँड डाऊन 2 3 4 and 5। वॉच द चेंज। दोन्ही गुडघे बेंड करायचे, परत लिफ्ट इट अप, पाय लिफ्ट करायचा आहे। वॉच 1 2। याच्यामध्ये मी माझी कंबर वरच ठेवलेली आहे, साइड प्लँक मी होल्ड केला आहे, अँड फॉरवर्ड किक। 4 more to go, 3 more, 2 and 1। स्लोली डाऊन, हळूच खाली यायचं आहे आणि रिलॅक्स। सो तुम्ही हा जो एक्सरसाइजचा प्रकार बघितला, याच्यामध्ये तुमचे ॲब मसल तर स्ट्रेंथन होतीलच, स्ट्रॉंग होतीलच, त्याचबरोबरीने तुमचे साइड मसल ग्रुप पण स्ट्रॉंग बनेल। सो जर तुम्हाला पोट कमी करायचं असेल तर ही एक्सरसाइज तुम्हाला नक्की करायला पाहिजे। ही एक्सरसाइज तुम्ही ट्राय करून बघा आणि मला नक्की कळवा की तुम्हाला कसे वाटली ही एक्सरसाइज, पोट कमी झालं का आणि त्याचबरोबरीने तुमची वेस्टलाइन कमी झाली का। तर परत भेटूया, तोपर्यंत नमस्कार।